नमस्कार मंडळी, नीलकंठ ट्रॅव्हल गाईड या चॅनलवर आपण सर्वजण एकत्र प्रवास करणार आहोत. मागील एपिसोडमध्ये आपण तिरुमला तिरुपती येथे ऑनलाईन रूम बुकिंगची प्रोसेस बघितली. आता महत्त्वाचं म्हणजे करंट बुकिंग, ऐन वेळेस मिळणारे रूम हे मी तुम्हाला सांगतो. तर चला मंडळी, सुरुवात करूया या भक्तिमय प्रवासाची. तर सर्वात पहिले तिरुमला येथील करंट बुकिंग किंवा ऑफलाईन बुकिंग. तिरुमला येथे करंट बुकिंगसाठी काय करावे याबाबतची प्रोसेस सांगतो. तिरुमला ऑफलाईन रूम अलॉटमेंट काउंटर तिरुमला येथे CRO ऑफिसमध्ये आहे. इथे तुम्ही उपलब्ध असलेल्या रूमबाबत संपर्क करू शकतात. CROचे ऑफिस मुख्य कार्यालय तिरुमला बसस्टँड जवळ आहे. काउंटरची वेळ सकाळी 6 ते रात्री 10. रात्री 9 वाजेपूर्वी पोहोचणे चांगले. गर्दीमुळे रूम लवकर मिळत नाही व रांगेत 2 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. सध्याच्या गर्दीनुसार तुम्ही सकाळी लवकर 5 किंवा 6 वाजता काउंटरवर पोहोचल्यावर तुम्हाला रूम मिळू शकतील. कधीकधी जास्त गर्दीमुळे वेटिंग लिस्ट पूर्ण झाल्यानंतर काउंटर लवकर बंद देखील होऊ शकतात. काउंटरवर आधार कार्ड दाखवावे. काउंटरवर तुमचा चेहरा स्कॅन केला जाईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रूम शिल्लक नसल्याने तुमचे नाव वेटिंग लिस्टच्या यादीत टाकले जाईल. एकदा कोणी रूम रिकामी केली की वेटिंग लिस्टच्या यादीतील पुढील भक्तांना रूम दिले जातील. यामुळे कोणालाही रूम उपलब्ध झाल्यावर वाटप आटोआप होते. रूमचे वाटप झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर रूमसाठी रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो भरला होता त्यावर SMS येईल. SMS मिळाल्यानंतर तुम्हाला रूम चेक इन करण्यासाठी 30 मिनिटाच्या आत रिसेप्शन काउंटरवर रिपोर्ट करावा लागेल, अन्यथा रूम दिली जाणार नाही. भक्तांना रूम फक्त एका दिवसासाठीच दिली जाईल. पुढे एक्सटेंड करणे शक्य नाही. परंतु दर्शन घेतल्यानंतर रूम लवकर सोडा, जेणेकरून इतर भक्तांनासुद्धा तिरुमलामध्ये एक दिवस राहण्याची संधी मिळेल. सध्या ऑफलाईन रूम मिळण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. बेकायदेशीर रूम बुकिंगला आळा घालण्यासाठी सामान्य लोकांना रूम मिळायला पाहिजे म्हणून TTD रूमने वाटपासाठी फेस रेकग्निशन सुरू केले आहे, जेणेकरून एखाद्या भक्तांना तिरुमलामध्ये 30 दिवसात फक्त एकच खोली मिळू शकेल. यामुळे एजंट्सला रूम ब्लॉक करण्यापासून वाचवण्यास मदत होते. हा चांगला उपक्रम TTDने राबविलेला आहे. जर तुम्हाला तिरुमला येथे करंट बुकिंग मिळाली नाही तर तिरुपती येथे ऑफलाईन करंट बुकिंगची प्रोसेस काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. ऑफलाईन किंवा करंट बुकिंगमध्ये विष्णू निवासम येथे रूम अवेलेबल असतात. विष्णू निवासम कॉम्प्लेक्स हे तिरुपती रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आहे. तेथून तिरुपती बस स्टँड फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. विष्णू निवासमसाठी ऑनलाईन बुकिंग होत नाही, फक्त करंट बुकिंग. जो पहिला येईल त्या सर्व भक्तांसाठी रूम अवेलेबल करून दिले जातात. या रूमसाठी 100% ऑफलाईन किंवा करंट बुकिंगच आहे. रूम वाटप काउंटरची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. बुकिंगचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे व्हॅलिड आयडेंटिटी असणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ आधार कार्ड. रूम अलॉटेडच्या वेळी डिपॉझिट रक्कम घेतली जाईल. रूम रिकामी होईपर्यंत रिसिप्ट सांभाळून ठेवा. ज्या भक्तांनी रूम बुक केली आहे त्यांनीच रूम चेकआउट करा. एका दिवसासाठी मुदतवाढ पाहिजे असल्यास ग्राउंड फ्लोअरवरील रूम अलॉटमेंट काउंटरवर त्याच रेंटनुसार तुम्हाला दिली जाईल. पण याबाबत काउंटरवर ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगावं लागेल. ज्या दिवशी रूम वाटप होईल तिथपासून 2 दिवसापेक्षा जास्त वेळ राहण्याची इच्छा असल्यास भक्तांना ठरवलेले रेंटच्या दुप्पट दराने रेंट द्यावा लागेल. याचा कारण गैरवापर टाळण्यासाठी दुप्पट रेंट आकारला जातो. बुकिंगमध्ये बदल करणे किंवा रूम रद्द करता येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. भविष्यातील तारखांना रूम बुक करता येणार नाही. उदाहरणार्थ 1 ते 2 महिन्यांच्या तारखांना आजच बुक केले तर तसं होणार नाही. विष्णू निवासम तिरुपती येथे रूमसाठी मी तुम्हाला फोन नंबर सांगतो. 0877222527. विष्णू निवासम जनरल रूमचे रेंट 300 रुपये आहे. विष्णू निवासम नॉन AC सूट रूमचे रेंट 500 रुपये आहे. विष्णू निवासम AC रूमचे रेंट 800 रुपये आहे. विष्णू निवासम AC सूट रूमचे रेंट 1300 रुपये आहे. एक टीप आहे, एकाच किंवा एकट्याला भक्तांना राहण्यासाठी रूम दिली जात नाही. रूम चेकआउट केल्यानंतर लगेच तुमची डिपॉझिटची रक्कम तुम्हाला परत केली जाईल. तुम्ही तिरुमला इथे पोहोचल्यानंतर खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा.
तुम्ही जो टाईम स्लॉट निवडलेला आहे त्या वेळेतच CRO ऑफिस म्हणजेच सेंट्रल रेस्ट ऑफिस केंद्रीय विश्राम कक्ष येथे आत गेल्यावर ARP काउंटर आहे. इथे तुम्ही जी अकोमोडेशन रिसिप्ट किंवा स्लिपची प्रिंटआउट काढली होती ती व आधार कार्ड जेवढ्या व्यक्तींचे तुम्ही रजिस्ट्रेशन केले आहे त्या सर्वांचे ID काउंटरवर दाखवणे. त्या आधारे तुमची बुकिंगची पावती स्कॅन होणार व रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला 15 ते 30 मिनिटाच्या आत रूम अलॉटेड असा मेसेज येईल. ARP काउंटरच्या बाहेरच गेस्ट हाऊस रूमचे नाव असून त्यासमोर एक QR कोड असून तुम्हाला जी रूम अलॉट झालेली आहे त्यासमोर स्कॅन करा. म्हणजे तुम्हाला सदरची रूम किंवा गेस्ट हाऊस कोणत्या ठिकाणी आहे लोकेशन दिसेल. त्या लोकेशनवर जाण्यासाठी बाहेर रिक्षा किंवा संस्थांच्या फ्री बसेस आहे. तेथून तुमच्या रूम किंवा गेस्ट हाऊसला पोहोचू शकतात. रूम किंवा गेस्ट हाऊसला पोहोचल्यानंतर आत रिसेप्शन काउंटर आहे. तेथे जाऊन आपली बुकिंगची स्लिप दाखवून तुमचा फोटो व IDचे परत स्कॅन होऊन चेक इन चेकआउट टाईम डिटेल येईल व तुम्हाला रूमची चावी दिली जाईल. तुमचे दर्शन फिरणे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी रूम रिकामी करतात व रिसेप्शन काउंटरवर चावी देऊन चेकआउट करतात तेव्हा तुमच्या रूम आउटची एंट्री होईल. त्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्ही रूम भाड्याने जी डिपॉझिट रक्कम भरली होती ती तुमच्या खात्यात जमा होईल, जो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर मेसेज येईल. महत्त्वाची बाब म्हणजे तिरुमला येथे खाजगी हॉटेल नाहीत. सर्व रूम TTDच्या नियंत्रणाखाली आहेत. काही मठ आहे इथे फक्त त्यांच्या समुदायासाठीच रूम वाटप करण्यात येते. माझ्या पर्सनल अनुभवानुसार तुम्ही तिरुमला येथे रूमची 3 महिने आधी बुकिंग करा. तिरुमला ऑनलाईन रूम बुक झाली नाही तर तुम्ही जेव्हा तिरुमला येथे पोहोचता त्याच दिवशी लाईनमध्ये उभं राहून करंट बुकिंग करावी, कारण ह्या सर्व रूम श्री बालाजी मंदिराजवळच आहे. एवढे करून पण रूम मिळाले नाही तर पुढील एपिसोडमध्ये रूमचा पुढचा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. गोविंदा गोविंदा गोविंदा.